मिरज बेडग रस्त्यावर भरधाव ट्रक 250 मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने 40हून अधिक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। अपघाताबद्दल पुढील तपास सुरू आहे। महादेव धोंडीराम दुगाने, विठ्ठल अप्पा दुगाने, बाळू अण्णाप्पा हजारे, मलकारी अप्पा दुगाने, गौडा विठ्ठल हजारे सर्व राहणार डोणेवाडी बोरगाव हे शुक्रवारी आपल्या जवळपास 250 मेंढ्या घेऊन बेडग या ठिकाणी वस्तीला गेले होते। शनिवारी दुपारी 2 वाजता बेडगहून आपल्या गावी जाण्यासाठी आपल्या मेंढ्यांच्या कळपासह मिरज बेडग रस्त्याने येत असताना साखरेची पोती भरून मिरजेकडे येणारा भरधाव ट्रक नंबर MH10 CR 9246 या ट्रकनं रस्त्यावरून जात असलेल्या मेंढ्याच्या कळपात ट्रक घुसवल्याने या ठिकाणी असणाऱ्या मेंढ्या ट्रक खाली चिरडल्या। अनेक मेंढ्या ट्रकच्या चाकाखाली अडकल्या। त्यामुळे जवळपास 40 पेक्षा जास्त मेंढ्या जागेवरच मेल्या। अचानकपणे झालेल्या अपघातामुळे मेंढपाळ गोंधळात पडले। घटनेची माहिती समजताच बेडगचे सरपंच उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, पोलीस पाटील शारदा हंगे या घटनास्थळी धाव घेत मेंढपाळ यांना धीर दिला। तसेच जिल्हा कृषी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश पाटील, मिरज पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुंदकवाडे, बेडग पशुधन पर्यवेक्षक नेताजी सगर यांनी धाव घेत मयत आणि जखमी मेंढ्यांची तपासणी केली। तर मिरज ग्रामीण पोलिसांनी परिस्थिती हाताळत नागरिकांना शांत केले। मात्र यावेळी मेंढपाळांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते। मिरज बेडग रोडवरती 2 तासापूर्वी एका ट्रकने मेंढरांना जवळजवळ 25 ते 30 मेंढरं आता इथं मयत झालेली आहेत। जवळ 200-250 मेंढरं होती आणि भरधाव ट्रकने त्यांना जवळजवळ चिरडून असं इथं बाजूला मेंढरं फेकलेली आहेत। त्यामुळं त्यांची ती लोक गरीब आहेत आणि ती कोल्हापूर जिल्ह्यातली असून बोरगाव या गावातली आहेत। मग त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी असं आमचं प्रामाणिक मत आहे। आता त्याचे ट्रकचे मालक काय तर पोलीस स्टेशनला येत आहेत असं समजलेलं आहे। आम्ही सर्वजण तिथं आता पोलीस स्टेशनला जात आहोत। जर त्यांनी नुकसान भरपाई देण्यास तयार असतील तर मग ह्या लोकांना आम्ही समजावून सांगून आणि त्यांची नुकसान भरपाई मिळावी ही प्रामाणिक आमचं मत आहे। पुण्याकडे आम्ही इकडे चारणीला गेलो होतो, इकडे विजापूरकडे चाललंय आता गावाकडे आम्ही आणि बेडगला वस्ती होता रात्री। बेडगच्या आणि आरगच्या मध्ये आमचा इथं ॲक्सिडेंट झाला आहे आणि आमची नुकसान झाल्यात बकरी 50 बकरी मेल्यात, 50 बकरी आरजीव आहेत आमची जखमी 50 आरजीव म्हणजे पाय 3 मोडल्या सगळ्या आमची बकऱ्या। आमची मागणी नुकसान भरपाई आमची जागेवर द्यायचं, मग ट्रक हलवायचं। एक बकऱ्यांची किंमत आमचं 20,000 रुपये आहे। एका मेंढीची किंमत 25,000। 50 मेल्यात, गाभणी पण आहेत त्यात 50 मेल्यात आणि 50 जखमी आहेत। त्यांचं नुकसान झालं। त्यांनी ट्रक न्यायचं अपेक्षित आहे त्यांचं असलं तर आमच्या अंगावर पण घालून मग नेऊन देते। आमचं आयुष्य जगायचं आयुष्य काढून घेतल्यात, जगायचं आयुष्य काढून घेतल्यात। आता मग गेलं ते गेलं आणि आमचं जाऊन तर काय उपयोग आमचा। 250 मेंढरं होती, 50 मेंढरं ठार झाल्यात आणि 50 मेंढरं जखमी आहेत।